देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी लेकराची आन तुला अवतार आता तरी देवा तू सांग ना कुठं गेला हरवूनी लेकराची आन तुला अवतार आता तरी अंधारल्या दाही दिशा अन बेजारल मन उर जळून निघाल बघ कर पण मन आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारी तर तुझ्या दावण्याला माझा काय र तुझा मंदी जाळ पेटला जन्माची राख झाली र इसकटलेली दिशा ही धुरामंदी वाट गेली र चिन धुळी बाणी झालं नेल वाऱ्यानं उडून अवकाळी वादळात जीव लपेटून गेलं आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारी तर तुझ्या दावण्याला माझा काय र गुन्हा सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे माजी अध्यक्ष कैलासवासी स्वर्गीय वसंतरावजी ओसवाल साहेब यांची 83वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी साजरी करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. वसंतराव ओसवाल हे थोर शिक्षणप्रेमी होते. राजकारणामध्ये त्यांचा हातखंडा होता, परंतु राजकारणाबरोबर समाजकारण आणि शिक्षण कार्य यांचं त्यांचं मोलाचं योगदान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यावेळेस त्यांनी संस्थेचे अध्यक्ष झाले त्यानंतर आमच्यासारख्या गोरगरीब मुलांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवला. आम्हाला जे 2016ला पेमेंट सुरू झाला, 2004 पासून तर 12 पर्यंत आम्ही म्हणजे विना वेतनाचं काम करत होतो. परंतु आमच्या पोटाची आग आणि आमचं दुःख जाणून वसंतराव ओसवाल साहेबांनी आम्हाला 2016ला वेतन सुरू केला आणि आम्हाला पोटाला लावले, आमचा संसार सुखाचा केला. असे सर्वांचे शिक्षकांचे विचार आणि सर्व शाळांचा विचार करून शाळेतील सर्व अडीअडचणी समजून घेऊन या संस्थेला अतिशय उच्च पातळीवर आणि सर्व शिक्षकांना सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी जे कार्य केलेले आहे ते ओसवाल साहेबांचं कार्य हे अद्वितीय आहे. त्यांच्या या 83व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. वेगवेगळे विविध असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहेत, त्यात तुमचं भरपूर मनोरंजन होईल. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आणि महापुरुषांचे चरित्र, त्यामध्ये शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्याविषयी आपल्याला वक्तृत्व, आपला दिवसभर पूर्णपणे मनोरंजनाचा जाणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मी या तुमच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि वसंतराव साहेबांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. भांडायचे म्हणजे कसे
मांडायचे आणि प्रेम करायचे म्हणजे कसे करायचे हे या जिल्ह्यातून शिकावे, असे उद्गार शरद पवार यांनी काढले. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांच्या अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्यावेळी ते बोलत होते. वसंतराव ओसवालांचा जन्म डिसेंबर महिन्यातील, ते देखील कॉमर्सचे पदवीधर, तसेच माझ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इतकी वर्षे काम करणारे तेच आहेत. ओसवाल यांनी समाजकारण, राजकारण व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीचा वटवृक्ष करण्याचे काम त्यांनी केले आहे. समाजातील शेवटच्या घटकातील मुलापर्यंत शिक्षण देण्याचे काम ओसवाल यांनी केले आहे. महाराष्ट्रातील चांगल्या शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन गरजू मुलांसाठी निधी उभा करून त्यांना परदेशात उच्च शिक्षण देण्यासाठी पाठवले. ओसवाल यांनी निकोप पद्धतीनं राजकारण करण्याची भूमिका घेतली. त्यांनी सुधागड तालुक्यातील विविध प्रकारच्या योजना आणून त्या पूर्णत्वास नेल्या. जिल्ह्यात संघटना उभी करण्यात ओसवाल यांचे खूप मोठे योगदान आहे. वसंत ओसवाल यांच्या तोंडात जशी साखर आहे, तसेच त्यांच्या रागाला प्रेमाची झालर व आपुलकी आहे. वसंत ओसवाल यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात शरद पवार यांची उपस्थिती लाभणे यासारख्या विलक्षण योग कधी येऊ शकत नाही. त्याचे नाव येसानी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजत राहतो त्याचे नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचे नाव तानाजी, आणि शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कलश तोडून आणतो त्याचे नाव धनाजी, ठाणे वागवला सामोर जाऊन त्याला उभा फाडतो त्याचे नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वातंत्र्याचे तोरण बांधतो त्याचे नाव शिवाजी. माझ्या राजाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. अशा या राजाला जन्म देणारी माझी अशी धन्य माऊली म्हणजे आमच्या जिजाऊ आई साहेब. माझ्या राजाने वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि व स्वतःला सिद्ध करून दाखवला. त्या राज्यात एकच मन चालू झाली की अंगणातली तुलस, गोट्यातली गाय आणि घरातली माय यांचं रक्षण केल्याशिवाय मी स्वराज्याची शपथ घेणार नाही. माझ्या राजाने अख्ख्या महाराष्ट्रात तर ही एकच मन लागू केली की घरातल्या माईवर आणि अंगातल्या तुळशीवर जो वाकडी नजर टाकेल त्याची गय केली जाणार नाही. जाता एवढेच बोलून की तो आला नव्हता त्याला आणला होता, तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता. 32 जाताचा बोकड माझ्या राजाने एकट्याने मारला. अशी गर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म 1856 रोजी दापोली येथे झाला. लोकांनी एकत्र यावे व स्वराज्य आक्रंत लिहिला. छत्ती सत्तीचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तीनही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्यते, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या मानाचा मुद्रा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टवधान देष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा नमो पार्वती पते, हर हर महादेव. तो पूछे जाते देखो कब
आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही केली आशीर्वाद बाबांचा आईची पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बिकुनाची परवा बिकुनाची परवा बिकुनाची झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बिकुनाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन